नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून संघमित्रा महिला मंडळाच्या विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या पवित्र कालावधीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करण्यात आलेले आहे। त्या ग्रंथाचा आज सांगता समारोह वर्षावास संपन्न होत आहे। त्या निमित्ताने भिक्खू संघातील ज्येष्ठ श्रेष्ठ भिक्खू राजरत्नजी महाथेरा, पूजनीय भिक्खू अनिरुद्धजी महाथेरा यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। विविध भागामधून या कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती आनंद मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। आताच पूजनीय भंतेजींनी आपल्या सर्वांना अतिशय सुंदर सद्धम्म देशना दिलेली आहे आणि मोठे भंतेजी बोलल्याच्या नंतर छोट्या भंतेनी काय बोलावं हा एक प्रश्न असतो, पण भंतेजींनी आग्रह केला की आपणही बोला, तर भंतेची आज्ञा पाळली पाहिजे। तर आपला अधिक वेळ घेत नाही, भगवान तथागतांचा सद्धम्म हा मानवाच्या दुःखमुक्तीसाठी आहे, मानवाच्या सुगतीसाठी आहे। जो उपासक उपासिका भगवान तथागतांच्या सद्धम्माचे आचरण करतो तो व्यक्ती या जीवनामध्ये परमसुखाला धारण करू शकतो। हे सामर्थ्य भगवान तथागताच्या सद्धम्मामध्ये आहे आणि म्हणून
भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग केल्याच्या नंतर त्यांनी सतत 6 वर्षापर्यंत ध्यान मनन चिंतन केले, आपल्या पारमिता पूर्ण केल्या आणि त्यांनी बुद्धत्वाची उपलब्धी केली. सर्वोच्च जे ज्ञान आहे, उच्च पराकुटीचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला त्यांनी प्राप्त केले आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून भगवान तथागतांनी आपल्याला श्री सद्धर्माचा उपदेश केलेला आहे. भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, हा बुद्धाचा धम्म आपल्यासाठी एक कल्याणाचा मार्ग आहे. जो भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माच्या प्रती श्रद्धा ठेवत नाही, धम्माच्या प्रती विश्वास ठेवत नाही, तर तशा व्यक्तीचा मानव जीवनामध्ये पराभव होत असतो. आपण जर पराभव सूत्र वाचले तर त्याच्यामध्ये मनुष्याचे पतन का होते, मनुष्याची अधोगती का होते, मनुष्य खचून का जातो, याचे अनेक कारणं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर मनुष्याच्या पराभवाचं पहिलं कारण की धम्मावरती श्रद्धा न ठेवणे. भगवंताने जो धम्म आपल्याला दिला आहे, तो धम्म कोणाचं ऐकून, कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करून, कोणत्या गुरुकडून शिकून आपल्याला धम्म दिलेला नाही. तर भगवान तथागतांनी स्वयं प्रयत्नातून तो धम्म जाणला. भगवंताचा धम्म हा अनुभूतीचा धम्म आहे आणि भगवंताने तो अनुभूतीचा सर्वश्रेष्ठ धम्म आपल्याला दिला की या धम्माचं तुम्ही आचरण करा. या धम्माचं आचरण केले तर निश्चितच तुमचं कल्याण होईल, तुम्हाला सुख मिळेल, तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल, जीवनातील सगळ्या काही घडामोडी चांगल्या पद्धतीने घडतील, असं भगवंतानी आपल्याला एक ठामपूर्ण सांगितलेलं आहे. मग भगवंतानी या धम्माला आपल्याला दिलेलं आहे, तर त्या धम्माच्या प्रती आपण किंतु परंतु कधीच करू नये. आजही बरेचसे लोक म्हणतात की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये, भगवंताच्या त्रिपिटकामध्ये भेसळ आहे म्हणतात, त्याच्यामध्ये काहीतरी मिलावट केलेली आहे म्हणतात. पण भगवंताच्या धम्मामध्ये मिलावट कोणीही करू शकत नाही. भगवंताचा धम्म हा परिशुद्ध धम्म आहे, पवित्र हा भगवंताचा धम्म आहे. आणि भगवंताच्या धम्माच्या प्रती कधीही आपण शंका घेऊ नये की हे असं बुद्ध धम्मात नाही, तसे प्रकारचे बुद्ध धम्मात नाही, आपण असं म्हणूच नाही. कारण भगवंताची जी बुद्धीची उंची आहे ते खूप महान आणि श्रेष्ठ आहे. ते खूप उंची म्हणजे एखाद्या एव्हरेस्ट पर्वतासारखी आहे. आणि त्या भगवंताच्या बुद्धीला आपण जर चालना देत असेल, बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आपल्या पराभवाचं कारण ठरत असते. म्हणून आजही देश विदेशामध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये भगवंताने जो धम्म दिला, त्या धम्माला ते लोक जशाला तसं ॲक्सेप्ट करतात. भगवंत म्हणाले की सील आहे, सीलाचं पालन केलं तर त्याचं असं फळ आहे. त्या लोकांनी त्या वचनावरती विश्वास ठेवला आणि सील पालन करू लागले. बुद्ध म्हणाले दान आहे, दानाचं फळ असं आहे. बुद्ध म्हणाले समाधी अशी आहे आणि या समाधीचं असं फळ आहे. भगवंत म्हणाले इहलोक आहे आणि परलोक आहे, तर त्या लोकांनी या दोन्ही गोष्टीला मानलं. पण भारतीय परंपरेमध्ये भगवंताच्या वचनाला जशाला तसं आज लोक स्वीकारताना दिसत नाही. ते म्हणतात की ह्या गोष्टी ज्या आहेत, लोक आणि परलोक, म्हणजे कर्म आणि विपाक, जन्म आणि पुनर्जन्म, ह्या गोष्टी तर हिंदू संप्रदायामधल्या आहेत आणि भंतेजी आज आम्हाला चुकीचं सांगत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. अर्थात तिथे भगवंताच्या धम्माला आपण मागे घेऊन जात आहोत. भगवंताच्या बुद्धवचनाला
तिथे आपण थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. मग भगवंताच्या धम्माच्या प्रती जर तुमची श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर धम्माचा विकास कसा होणार? धम्म हा पुढे कसा जाणार? धम्माची प्रगती कशी होणार? जर धम्माला तुम्ही नाही वाढवलं तर तुमची प्रगती नाही होणार. जो धम्माचं रक्षण करतो त्याच व्यक्तीचं धम्म रक्षण हा करत असतो, आहे की नाही? म्हणजे इथे धम्माचं रक्षण आपण केले पाहिजे, तेव्हा धम्म आपलं रक्षण हा करत असतो. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रती प्रचंड आणि दृढ आपली श्रद्धा असली पाहिजे. बुद्धाच्या वचनावरती आपली दृढ अशी श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. जे बुद्धानं सांगितलंय ते मात्र अंतिम आपल्यासाठी एक सत्य असलं पाहिजे. त्याला अंतिम सत्य म्हणतात, आहे की नाही? तर अंतिम सत्य आपल्यासाठी भगवान बुद्धाचा श्री सद्धर्म आहे. पण बुद्धाच्या धर्माच्या प्रती कधीही आपल्या मनामध्ये द्वेष नसावा. धम्माच्या प्रती कधी म्हणजे नैराश्याची भावना नसावी. तर धम्माच्या प्रती प्रचंड मात्र आपल्यामध्ये श्रद्धा असावी. श्रद्धेनं धम्माच्या आचरणाने मनुष्याचा प्रचंड आध्यात्मिक आणि अधिभौतिक विकासा होत राहत असतो. आज तुम्ही बुद्धावरती श्रद्धा ठेवली, धम्मावरती श्रद्धा ठेवली म्हणून तुमची एवढी भौतिक प्रगती झालेली आहे आणि आध्यात्मिक प्रगती होताना तुम्हाला दिसत आहे. बरेचसे लोक म्हणतात की भगवान बुद्धाने आम्हाला काय दिलं, नाही का? बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? भगवंताच्या धम्माने आम्हाला काय दिलं? भगवान बुद्धाने जे तुम्हाला दिलं ते मात्र तुमच्या मायबापांनी पण तुम्हाला दिलेलं नाही आहे. जे बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं ते तुमच्या नातेवाईकांनी पण तुम्हाला दिलेलं नाही आहे. बुद्ध खूप काही देऊ शकतात. आज बुद्ध होते म्हणून तुम्ही इथं बुद्धविहारात आलेले आहात, आहे की नाही? बुद्ध होते म्हणून आज तुम्ही अंगावरती चांगले कपडे परिधान केलेले आहेत. बुद्ध होते म्हणून तुम्ही आज चांगल्या पद्धतीचं भोजन करू शकता. बुद्ध होते म्हणून तुम्ही आज चांगल्या घरामध्ये राहू शकता. बुद्ध होते म्हणून तुम्ही चांगल्या गाडीमध्ये आज फिरू शकता. बुद्धामुळं अंगावरती दागिने पण आलेत. जर बुद्ध नसते तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला नसता. म्हणजे हे जी सुरुवात आहे भगवान बुद्धाच्या धम्मापासूनच ही सुरुवात आपली झालेली आहे. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म आपल्यासाठी सर्वोच्च असला पाहिजे. बुद्धाचा धम्म आपल्यासाठी असं त्या बुद्धाच्या धम्माचं म्हणजे जे स्थान आहे ते आपल्या डोक्यावरती असलं पाहिजे. आपण जर धम्माला पायाच्या ठिकाणी ठेवलं तर मनुष्याचा कधीही विकास हा होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाचा धम्म हा श्रेष्ठ आहे. म्हणून धम्माचा कधी राग करायचा नाही, कधी द्वेष करायचा नाही. धम्माच्या प्रती कधीही शंका कुशंका घ्यायची नाही आहे. तर बुद्धाच्या धम्मावर अथांग आपली श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. जर धम्मावर श्रद्धा आणि विश्वास ठेवली तर मात्र तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. आ लक्षामध्ये पराभव आपला का होतो? कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं पुण्यबल नसते, नाही का? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धम्माचं आचरण नाही, शील सदाचार नाही, दान धर्म नाही, तर त्या व्यक्तीची पुण्यपारमिता कशी वाढेल? जर तुमच्याकडे वज्रासारखं पुण्य बल असेल, वज्र किती महान असतो, कडक असतो, कठोर असतो, आहे की नाही? वज्रामुळे मनुष्याचं रक्षण होते, आहे की नाही? तर वज्रासारखं जर तुमचं पुण्यबल असेल तर ते पुण्यबल तुम्हाला कधीही पराभूत होऊच देत नाही. म्हणून वज्रासारखं तुमच्याकडे पुण्यबल असलं पाहिजे आणि हे पुण्य धम्माचं आचरण करण्याच्या माध्यमातूनच वाढत असते. तर बुद्ध पहिलं कारण सांगतात पराभवाचं की मनुष्य धम्मावर श्रद्धा ठेवत नाही म्हणून त्याचा पराभव हा होत असतो. दुसरं कारण भगवंत पराभवाचं सांगतात. दुसरं कारण काय सांगतात की दुष्ट व्यक्तीची संगत करणे, आहे की नाही? जर तुम्ही भगवान बुद्धाचं महामंगल सूक्त वाचलं असेल, एकूण 38 प्रकारचे उत्तम मंगल सांगितले. जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जैतवनात राहत होते तर त्या ठिकाणी एक देवता जैतवन प्रकाशित करून भगवान तथागताकडे आले होते आणि
ती देवता भगवंताला हात जोडून विचारते की भगवान, देवता आणि मनुष्य या दोघांच्याही कल्याणाचा मार्ग काय आहे? हिताचा, सुखाचा मार्ग काय आहे? सुगतीचा मार्ग काय आहे? असा प्रश्न एका देवतेने भगवंताला विचारला होता. भगवान बुद्धाने अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये एका बुद्ध वचनामध्येच उपदेश केला होता. बुद्ध काय म्हणाले होते? असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानंग इतं मंगल मुत्तमं. ही किती साधी गोष्ट भगवंताने सांगितली. भगवान बुद्ध म्हणतात की मूर्ख लोकांची संगत करू नये. संगत अतिशय महत्त्वाची असते. जर चांगली संगत असेल तर जीवनामध्ये रंगत येते. जर वाईट संगत असेल तर जीवन मात्र पूर्ण कुत्र्या मांजरासारखं बनत असते. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की या ठिकाणी की मूर्ख लोकांची संगती करू नये, शहाण्या लोकांची संगती करावी आणि पूजनीय लोकांची पूजा करावी. हे काय आहे? उत्तम मंगल आहे. तर भगवंत या पराभव सूत्रामध्ये मनुष्याच्या पराभवाचं दुसरं कारण सांगतात. जर तुम्ही दारुड्या लोकांसोबत राहिले, दारुड्या जुगारी लोकांसोबत संगत केली, व्यभिचारी लोकांसोबत संगत केली तर तुमचा पराभव हा निश्चितच होत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्हाला कल्याण मित्राची संगती करावायची आहे. कल्याण मित्र कोण असतात? कल्याण मित्र ते असतात की जे बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती श्रद्धा भाव ठेवत असतात. कल्याण मित्र ते असतात जे आपल्या अडीअडचणीमध्ये, दुःखामध्ये धावून येत असतात. कल्याण मित्र ते असतात जे आपल्याला खऱ्या अर्थाने चांगला विचार देतात, चांगला मार्ग दाखवत असतात. अशा लोकांना कल्याण मित्र म्हटलेलं आहे. कल्याण मैत्रीण कोण आहेत? जे नेहमी विहारात येतात ते आपले कल्याण मैत्रीण असते. जो मुलगा रोज विहारात येतो तो आपला कल्याण मित्र असतो. दारू पिणारी बाई आपली कल्याण मैत्रीण असणार का? मिसरी लावणारी, जुगार खेळणारी, भांडणं करणारी आपली कल्याण मैत्रीण कधी होऊ शकत नाही. तर जे शील सदाचाराचं पालन करते आणि धम्माचं आचरण करत असते तर ते खऱ्या अर्थाने आपल्यासाठी कल्याण मित्र आणि कल्याण मैत्रीण असू शकते. तर बुद्ध म्हणतात की दुष्ट व्यक्तीची संगत केल्याने मनुष्याचा पराभव होत असतो आणि चांगल्या लोकांची संगत केल्याने मनुष्याचा हा विकास होत असतो. तर पराभवाचे हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण भगवंताने सांगितलं मनुष्याच्या पराभवाचं. मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर तिसऱ्या कारणात भगवंत सांगतात की इथे एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे दोघी समजा आळशी असतील, लय आळशी असतील नाही का, तर आळशीपणामुळे मनुष्याचा किंवा त्या स्त्रीचा पराभव होत असतो. विहारात जायची वेळ असते आणि विहारामध्ये जायची वेळ असताना जर आली झोप नाही का, तर ती काय म्हणते, सविताबाई तू जाय ना माय पुढे, मी 5 मिनिटांनी येतो. आहे की नाही? जर 5 मिनिटांनी येतो म्हटलं तर तिचे 2 घंटे निघून जातात आणि 2 घंटे अशी झोप होते की ते लोक विहारात येतात, वंदनाही करतात, ग्रंथही वाचन करतात आणि घरी निघून जातात आणि 2 तासांनी जागी होते. अरे गेले का सगळे लोक नाही का? म्हणजे आळस हा माणसाचा शत्रू आहे असा एक सुविचार होता मराठीमध्ये, आहे की नाही? तर झोपा काढल्यामुळे माणसाचा त्या ठिकाणी पराभव होत असतो. बऱ्याचशा लोकांना म्हणजे आळशी प्रवृत्ती असते. काही काम सांगलं की ते सकाळी काम सांगा, ते म्हणतात आता खूपच थंडी आहे, मी दुपारी जातो. आणि दुपारी सांगितलं म्हणतात आता जरा जास्तच ऊन आहे, आता संध्याकाळी जातो. आणि संध्याकाळी जाय म्हणलं आता नको, म्हणतात परत थंडी पडली, आहे ना? म्हणजे माणसाला आळशी प्रवृत्ती कोणतेही चांगलं काम करू देत नसते. आळस माणसाला पूर्ण बर्बाद करून टाकत असतो. आपण म्हणतो ना की दारूचं व्यसन आहे, गुटख्याचं व्यसन आहे, तंबाखाचं व्यसन आहे, झोपा काढणे हे पण एक व्यसन आहे की नाही? काही लोकांना नुसतं म्हणजे झोपा काढायची एक सवय असते आणि त्यांना कुठलंही काम मात्र करण्याची इच्छा
होत नाही, नाही का. एकदम असं ते हतबल असतात, आळसी प्रवृत्तीचे असतात. तर बुद्ध म्हणाले की झोपा काढणे, आळसामध्ये राहणे, तंद्रीमध्ये राहणे हे माणसाच्या पराभवाचं कारण आहे. चौथं कारण भगवान बुद्ध सांगतात मनुष्याच्या पराभवाचं, तर आई वडील जे असतात त्या आईवडिलांचा सांभाळ न करणे. समजा एखादा मुलगा तरुण आहे, मुलगी तरुण आहे आणि तारुण्यामध्ये असताना आईवडील जर म्हातारे झाले, तर आईवडील म्हातारे झाल्याच्या नंतर आईवडिलांच्या प्रती आदर न ठेवणे, आईवडिलांच्या प्रती गौरव न ठेवणे, अनादर ठेवणे आणि आईवडिलांना मात्र घराच्या बाहेर काढून देणे आणि आईवडिलांना मात्र कुठल्याही प्रकारचं काय लागते काय नाही लागत याच्याबद्दल विचारपूस न करणे, अशा प्रवृत्तीमुळे मनुष्याचा पराभव हा होत असतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की माता पिता जे आहेत ते माता पिता आपल्यासाठी एकदा ब्रह्मासमान असतात. जे आपण 4 ब्रह्मविहार बघितले असतील, मुदिता आहे, उपेक्षा आहे, करुणा आहे आणि मैत्री आहे की नाही. हे जे 4 ब्रह्मविहार आहेत, हे 4ही ब्रह्मविहार माता पित्यामध्ये असतात. आणि बुद्ध याच्या पुढे जाऊन सांगतात की माता पिता आपल्यासाठी अर्हंता समान असतात. जर तुम्हाला अर्हंत भिक्षूची सेवा करायची असेल, अर्हंत भिक्षूला दान द्यायचं असेल, अर्हंत भिक्षूला जर बघायचं असेल, तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही घरातल्या आई वडिलांकडे लक्ष द्या. आई वडील सुद्धा अर्हंता समान असतात. आई वडील सुद्धा आपले कल्याण मित्र असतात. माता पितु पठाणं पुत्रदारस संग हो, अनाकुलाच कमंता एतं मंगल मुत्तमं. भगवान बुद्ध काय म्हणतात या सूत्रामध्ये, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बुद्धांनी वारंवार आई वडिलांच्या प्रती आदर केलेला आहे. जेव्हा सारीपुत्र भंतेचे प्रवचित होतात आणि प्रवचित झाल्याच्या नंतर त्यांची माता जी असते सारी नाव असतं तिचं, ते जेव्हा वयोवृद्ध होते आणि थोडीशी आजारी पडते, तर तिची सेवा करण्यासाठी कोणीही नसते. तर सारीपुत्र भंतेजी म्हणतात की भगवान, माझी माता आता जरा जीर्ण झाली, वयोवृद्ध झालेली आहे आणि तिची सेवा करण्यासाठी घरामध्ये कोणीही नाही आहे, तर भगवान मी आईची सेवा करू का. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की सारीपुत्रा, तू महान आहेस, नाही का. जर तू भिक्षू जरी झाला असतील तरी सुद्धा आपल्यासाठी आई हे पूजनीय असते. तर तू घरी जा आणि घरी जाऊन तुझ्या मातेची चांगल्या प्रकारे सेवा कर. म्हणजे भगवंताने भिक्षूला पण अनुमती दिली की भिक्षू जरी तुम्ही झाले, प्रवचित जरी झाले असले, अर्हंत जरी असले, तरी सुद्धा जर तुमचे माता पिता वयोवृद्ध असतील तर तुम्ही घरी जाऊन त्यांची सेवा करू शकता. एवढेच नव्हे तर आई वडिलांना तुम्ही आपल्या बुद्ध विहारामध्ये आणून त्यांचं लालन पालन करू शकता. ही आई वडिलांसाठी परमिशन दिलेली आहे. भिक्षूला जर दुसरा काका असेल, काकी असेल, त्याला आणू नका म्हणले, नाही का. किंवा बाकीचं कोणी पूर्वग्रस्ताश्रमीची बायको असेल तर तिला आणू नका म्हणले, नाही का. पण तुम्ही जर बालब्रह्मचारी आहात आणि तुम्ही एकदम पवित्र आहात, तरी सुद्धा तुम्ही आईवडिलांची सेवा करू शकता, असं भगवान बुद्धाने सांगितलं. आणि जे लोक आईवडिलांची सेवा करत नाहीत, त्यांचं लालन पालन करत नाही, तर अशा लोकांचा पराभव हा होत असतो, हे निश्चितच आहे. त्याच्यानंतर 5वं कारण सांगितलं मनुष्याच्या पराभवाचं. तर 5वं कारण काय सांगतात, श्रमणांच्या प्रती, भिक्खूंच्या प्रती दानाची भावना न ठेवणे. जे आपले भिक्षू असतात ते आपले गुरु असतात. ते धर्मगुरू काय करत असतात, धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी पूर्ण आपलं जीवन समर्पित करत असतात, आहे की नाही. मग हे जर भिक्षू आपल्या जिवंत आईवडिलांचा त्याग करत असतील आणि धम्माच्या प्रती समर्पित होत असतील, समाजासाठी जर समर्पित होत असतील, तर अशा भिक्षूंचा सांभाळ करणे हे प्रत्येक ग्रस्तांचं कर्तव्य आहे. लक्षामध्ये, जर तुम्ही भिक्षूला जर बळ दिलं, भिक्षूला जर तुम्ही सपोर्ट केला, तर भिक्षू हा अधिक चांगल्या प्रमाणामध्ये
धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करू शकतो. जर तुम्ही भिक्षूला, श्रमणाला जर पाठबळ दिलं नाही, आधार दिला नाही, त्यांचं संगोपन केलं नाही, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, तर भिक्षूसुद्धा हतबल होत असतो. भिक्षूलासुद्धा धम्माच्या कामाच्या प्रती आस्था राहत नाही. ते भिक्षू काय म्हणतो, अरे मी तर एवढं दान दिलं, बलिदान केलेलं आहे, मी धम्मासाठी पूर्ण त्याग केलेला आहे, आणि त्यागी प्रवृत्तीचं जर माझं जीवन असेल आणि हे लोक जर मला एक वेळचं जेवण देत नसतील किंवा आजारी पडल्याच्या नंतर औषध पाणी करत नसतील आणि मला कुठल्याही गोष्टीची विचारपूस करत नसतील, चिवरबद्दल, भिक्षापात्राबद्दल, विहाराबद्दल, नाही का, राहण्याबद्दल जर विचारपूस करत नसतील, तर मी सुद्धा या समाजाच्या प्रती तेवढी आस्था ठेवू नाही. आज बरेचसे भिक्षू बिचारे आपण बघतो की त्यांचा अनादर झाल्यामुळे ते धम्माच्या प्रती जास्त निष्ठा ठेवत नाहीत. ते सुद्धा म्हणतात की जाऊ द्या ना, नाही का, तेवढ्यापुरतं आपलं जायचं त्यांच्यामध्ये आणि तेवढ्यापुरतं जाऊन लगेच वापस यायचं, नाही का. परंतु जर आपण भिक्षूच्या प्रती समर्पित भावना ठेवली आणि एखादा भिक्षू थोडासा चुकला असेल, पण त्याला जर आपण मुलासारखं, एखाद्या मुलीसारखं समजावून सांगितले, तर तो सुद्धा चांगल्या मार्गावर आरूढ होण्यासाठी तयार होत असतो. तुम्ही सुद्धा तेवढेच समर्पित असले पाहिजे. थायलंडमध्ये, श्रीलंकामध्ये, म्यानमारमध्ये, जपानमध्ये, कंबोडियामध्ये, लाओसमध्ये, मलेशियामध्ये आज बौद्ध धम्म स्प्रेड होताना का दिसतो? बौद्ध धम्म झपाट्याने वाढताना आपल्याला का दिसतो? त्याचं एकमेव कारण आहे की ते लोक मात्र भिक्खू संघाला सपोर्ट करत असतात आणि प्रत्येक घरामधून मात्र एक तरी मुलगा, एक तरी मुलगी भिक्षू, भिक्षुणी झालेली असते. ते लोक समर्पण करतात. आलं का लक्षामध्ये? बरेचसे आज भारतामध्ये लोक म्हणतात की आमच्याकडे भिक्षू नाही, आम्हाला एक भिक्षू द्या ना. तर आम्ही बिना लग्नाचे आम्ही कुठून द्यायचे भिक्षू तुम्हाला, नाही का. म्हणजे असं म्हणतात की भिक्षू द्या. जर तुम्हीच तुमचा एक मुलगा, तुम्हीच तुमची जर मुलगी संघाला दान दिली, तर आज आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. जर तुम्ही रावेतमध्ये गेलात, मॉनेस्ट्रीमध्ये, पूज्य राजरत्न बंतेजी यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये, तर तिथे असे भिक्षू शिकतात, नाही का. त्यांचे सुद्धा मायबाप आहेत ना, त्यांच्या मायबापांनी पूज्य बंतेजींना आपली मुलं सुपूर्द केले, संघाला दान दिले आणि दान दिल्यामुळे बंतेजी त्यांना आज धम्माचं ट्रेनिंग देत आहेत आणि त्यांना बौद्ध संस्कृतीचं ज्ञान देत आहेत आणि एवढेच नव्हे तर शालेय शिक्षण पण त्यांना देत आहेत. हे सगळे भिक्षू इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेत आहेत, नाही का. जर तुम्ही मुलं दान दिले तर आमच्यासारखे समर्पित भिक्षू मात्र आजही तरुण मुलांना घडवण्यासाठी तयार आहेत, आहे की नाही. पण तुम्ही मुलं दान दिले पाहिजे. तरुण लोकांनी संकल्प करा. जर आता तुमचं नवीन लग्न झालं असेल तर तुम्ही संकल्प करा की अरे आम्हाला एक तरी भिक्षू संघाला मुलगा दान द्यायचा आहे, एक तरी मुलगी आम्हाला भिक्षू संघाला दान द्यायचे आहे. तसं तुम्ही प्लॅनिंग करा. जर प्लॅनिंग तसे केली तर बुद्ध धम्माचा प्रचार होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. थायलंडमध्ये हजारो लाखो भिक्षू आहेत. श्रीलंका देश आपल्यापेक्षा कितीतरी छोटासा देश आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा भिक्खूंची लाखोची संख्या आहे. म्यानमार सुद्धा भारतापेक्षा छोटासा देश आहे, पण तिथे सुद्धा लाखोची बौद्ध भिक्षूंचीही संख्या आहे. ती संख्या काय आहे? कारण तिथे लोक समर्पित आहेत, धम्मासाठी दान देणारे आहेत आणि म्हणून ते लोक मात्र आज आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप पुढे गेलेले आहेत आणि भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा ते लोक प्रचंड विकसित आहेत. जपान देश भारतापेक्षा बिलकुल मोठा नाही, अतिशय छोटासा देश आहे, परंतु किती मोठी सुनामी आली, किती मोठी तबाही आली, तर त्या ठिकाणी मात्र ते लोक लवकर मात्र झपाट्याने उभे राहतात. त्यांच्या पाठीमागं बुद्धाचं बळ आहे, धम्माचं बळ आहे, संघाचा आशीर्वाद आहे आणि ते लोक समर्पित आहेत. म्हणून मात्र तिथे आजही बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होताना आपल्याला दिसत असतो. भगवान तथागताच्या काळामध्ये सुद्धा समर्पित लोक होते. राजा असेल, महाराजा असेल, राणी असेल, महाराणी असेल, श्रेष्ठ लोक असतील, श्रीमंत लोक असतील, ते सगळे लोक मात्र समर्पित लोक होते. अनाथ पिंडक भगवंताला भेटला आणि फक्त असं वंदन करून निघून गेला अशातला भाग नाही.
बिंबिसार राजा बुद्धाकडे गेला, भेटला आणि भगवान तुम्ही लय महान, पाया पडून गेला असं नाही. सुजाता भगवंताकडे गेली आणि पाया पडले आणि आली असं नाही, नाही का. त्या लोकांनी भगवान बुद्धाला राजाश्रय दिला, भिक्खू संघाला राजाश्रय दिला. ते म्हणायचे की भगवान तुम्ही फक्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करा, तुम्हाला काय लागते ते आम्हाला सांगा, आम्ही तुमचे दायक आहोत, आम्ही तुमचे माता पिता आहोत, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्यासाठी तयार आहोत. बुद्धाला राजाश्रय मिळाला आणि म्हणून भगवंतांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार 45 वर्षे केला आणि संपूर्ण भारत मात्र त्या काळचा जम्बूद्वीप हा बौद्धमय करून टाकलेला होता. ते कशामुळं? केवळ चिवर घातल्याने भारत बौद्धमय होत नाही, अभ्यास केल्याने भारत बौद्धमय होत नाही आणि पूर्ण भाषणं दिल्याने पण भारत बौद्धमय होत नाही. निळे कपडे पांढरे कपडे घातल्याने भारत बौद्धमय होत नसतो. तर ज्याच्यामध्ये समर्पित भावना आहे, ज्याच्यामध्ये त्यागाची भावना आहे, ज्याच्यामध्ये देण्याची भावना आहे, ज्याच्यामध्ये मात्र अलोभाची भावना आहे, अशा लोकांमुळेच मात्र भारतामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार हा होत असतो. तर आपण सुद्धा या मानव जन्मामध्ये दान देण्यासाठी शिकलं पाहिजे. कधीच माणसाने असं रडत बसू नये, माझ्याकडे आता 500 रुपयाचं आहेत आणि काय करून कसं करू, देऊ का नको देऊ, नाही का. दान देणं पण एक युद्धासारखं असते ना, आहे की नाही. तर आपल्याकडे जे आपल्याला देता येतं ते मात्र आपण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. केवळ पैसे देऊन बुद्धाचा धम्म वाढणार नाही आहे. तर आपल्याकडे जे जे आपल्याला काही समर्पित भावनेनं करता येईल ते आपण केलं पाहिजे. हे विहार जे आज सुरू आहे ना, ते केवळ मात्र महिलांच्या समर्पित भावनेमुळे विहार सुरू आहे. जर एक महिला म्हणली मी भांडणं करतो आणि ती दुसरी तिला आणि तिसरी तिला, अशी जर भांडणं झालं की विहाराला लगेच उद्या लॉक लागते. असे कितीतरी विहार आहेत, जे मोठे मोठे विहार आहेत, ते विहार मात्र भांडणामुळं आणि वादविवादामुळं खऱ्या अर्थाने बंद पडलेले आहेत. तर आपल्याला या जन्मामध्ये खऱ्या अर्थाने दान भावना ही खऱ्या अर्थाने करायची आहे. जर आपण दान धर्म नाही केला भिक्षूंच्या प्रती, तर भगवान बुद्ध म्हणतात की त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीचं पराभव हा होत असतो. अजून 2-3 कारणं सांगतो तुम्हाला पराभवाचे. त्याच्यानंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की एखाद्या व्यक्तीकडे प्रचंड संपत्ती आहे, एखाद्या व्यक्तीकडे खूप संपत्ती आहे, धन आहे आणि ते धन जर मात्र स्वतःसाठीच वापरत असेल, स्वतःसाठीच त्याचा उपयोग करत असेल आणि स्वतःच्या परिवारासाठीच ते धन लावत असेल, तर भगवान बुद्ध म्हणतात की अशा कारणाने त्या व्यक्तीचा मात्र पराभव हा होत असतो. आपण या जीवनामध्ये कितीही धनसंपदा जर जमा केली, ती धनसंपदा जर आपण समाजाच्या कामी नाही आणली, भगवंताच्या धम्माच्या संघाच्या जर कामी नाही आणली, उपयोगात नाही आणली, तरीसुद्धा ते धन मात्र एक दिवस आपल्यापासून दूर जाणारं असतं. आपण किती धन जमा करून ठेवा, अचानक जर घराला आग लागली, अचानक घराला जर आगनी लागली, तर त्या आग्नीमध्ये तुमचं धन जळून राख होत असते. अचानक समजा पूर आला, तर पुरामध्ये तुमचं धन हे वाहून जात असते. एखाद्या व्यक्तीला समजलं की यांच्या घरात खूप धन आहे, तर तो व्यक्ती तुमच्या धनाची चोरीसुद्धा करू शकतो. एखाद्या नातेवाईकाला समजलं की अरे यांच्याकडे खूपच धन आहे, तर ते धन तुम्हाला मागू शकतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की संपत्ती असणाऱ्या व्यक्तीने ती संपत्ती स्वतःसाठी उपयोग आणता ते इतरांच्याही उपयोगामध्ये आणली पाहिजे. अशाने त्याचा पराभव हा होत नसतो. पण ते धन जर स्वतःसाठीच ठेवले, तर त्या ठिकाणी त्याचा पराभव हा निश्चितच होत असतो. त्याच्यानंतर 7वं कारण भगवंत सांगतात की जो मनुष्य जाती वर्ण गोत्र कुळ याच्याबद्दल घमंड करतो. भारतामध्ये ही रूढी जास्त आपल्याला बघायला मिळते की मी ब्राह्मण आहे तर मी श्रेष्ठ आहे, नाही का, मी हिंदू आहे तर मी श्रेष्ठ आहे, मी बौद्ध आहे, मी जैन आहे, मी ख्रिश्चन आहे, मी यहुदी आहे, मी कोळी आहे, मी तेली आहे, नाही का. अशा पद्धतीचं जर आपल्याला आपल्या कुळाबद्दल, आपल्या गोत्राबद्दल, आपल्या जातीबद्दल
जर घमंड असेल तर त्यावेळेस सुद्धा मनुष्याचं पतन हे होत असते, त्याचा पराभव होत असतो. म्हणून बुद्ध म्हणतात की कुठल्याही जातीचा, वर्णाचा, कुळाचा, गोत्राचा आपण घमंड करू नये. 8वं कारण भगवंत सांगतात की जो पुरुष परस्त्री घमंड करत असतो तर त्याच्यामुळे त्याचा पराभव हा होत असतो. आणि स्त्रीसुद्धा परपुरुष घमंड करत असेल तर अशाने तिचा पण पराभव हा होत असतो. आणि त्याच्यानंतर एखादा अल्पसंपत्तीवाला व्यक्ती असेल, मध्यम गतीचा व्यक्ती असेल, मध्यम श्रीमंत व्यक्ती असेल आणि तो जर अति उच्च माझ्याकडे धन आहे आणि माझ्याकडे प्रचंड धन आहे असं जर ते एक प्रकारचा मनामध्ये भाव ठेवून लोकाला सांगत असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की त्याचा पराभव हा होत असतो. तर पराभव सूत्रामध्ये भगवंताने मनुष्याच्या पराभवाच्या अनेक कारणं सांगितली आहे. तर अनेक कारणापैकी तुम्हाला थोडक्यामध्ये मी 9 कारणं तुम्हाला सांगितलेली आहे. निश्चितच हे 9 कारणं तुम्हाला समजले असतील असा आशावाद बाळगतो आणि छोटीशी माझी धम्मदेश या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगल, सर्वांचे जय मंगल हो.